दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आंदोलन या ठिकाणी करत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मुळात म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी त्यांनी रम्मी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे रम्मीचे पैसे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतो रम्मी ते खेळत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मुळात जे माणिकराव कोकाटे होते आपण पाहतो त्यांनी विधान भवनामध्ये रम्मी खेळत होते त्याच्या निषेधार्थ ते इथे रम्मी खेळतात त्यांच्याशी बातचीत करणार। तुम्ही इथे पैसे टाकून रम्मी खेळत आहात निषेध व्यक्त केला जातोय काय सांगाल? आता कसा रमी खेळल्यावर मंत्रीपद मिळतं आणि बढती मिळते म्हणून आम्ही रमी खेळतोय। हो, कारण की कृषी मंत्र्यांनी विधान भवनात रमी खेळली म्हणून त्यांना मंत्रीपद न काढता त्यांना दुसरं मंत्रीपद मिळालं आणि त्यांना बढती मिळते। त्यामुळे आम्ही आता हा गेम राष्ट्रीय गेम म्हणून डिक्लेअर करावा असं पंतप्रधान मोदींना सांगतोय। इथे पण आहेत त्यांच्याशी बातचीत खेळतात तुम्ही रम्मी खेळायला बसले आता देशाच्या महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री विधान भवनात रम्मी खेळतोय। तो कृषी मंत्री होता त्याला आता क्रीडा मंत्री पद दिलं त्यांनी आता हा गेम अधिकृत करावा आणि जनतेला रम्मीचे पत्ते द्यावे आणि राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा। आता लाजा वाटला पाहिजे आज बार चालवतात पण देणार आहे असे जे भ्रष्ट मंत्री आहेत आणि ह्या मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे ह्यांना खाती चेंज करून देणे यांच्या लाच पण हाकललं पाहिजे। असे महाराष्ट्राचा हा आज पुरोगामी महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आणि अशा महाराष्ट्रामध्ये असे गद्दार आणि असे नीच नालायक बिनकामाचे मंत्री आज महाराष्ट्राच्या राजकारणात विधान भवनात बसलेले आहेत। अशा मंत्र्यांना खरं तर हकललं पाहिजे आणि लाजा वाटलं पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेत बसायची। इथे आपण पाहतोय सुद्धा आपण बातचीत शिवसैनिक आपण पाहतोय इथे आंदोलन करतात मुख्यमंत्री अशा घोषणा इथे देत आहेत समजते आपण पाहतोय या ठिकाणी सगळे हे दृश्य पाहतोय खाली आणि अशी ही भगवा बनली असेल किंवा भव्य आंदोलन असेल आपण पाहतोय घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। इथे पाहतो आपण इथे पाहतोय काय ना आता काय भविष्य तर राहिलंच नाही कोणाचं काय रम्मी खेळायचं आता रम्मी खेळून जिंकायचं रम्मी खेळून जिंकायचं रम्मी खेळून मंत्रीपद मिळवायचं अशा घोषणाबाजी दिल्या जात आहेत। मोठं आपण पाहतो या ठिकाणी हे सगळे